नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत लाटे. आपल्या व्हॅलेंटिना हार्ट केअर सेंटरमध्ये ज्या संयुक्त थेरपीमध्ये ज्या 10 प्रकारच्या थेरपीज आम्ही देतो त्यापैकी ही EECP जे आहे, EECP म्हणजे एनहान्स्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. यामध्ये जसं आपण बीपीचा कफ बांधतो आपण दंडाला, तसंच आपण पिंडरीला लोअर थाय आणि अपर थायला हे कप्स बांधले जातात आणि या कप्स मध्ये एक प्रेशर टेक्निक वापरून, याला 1948 पासूनचे रिसर्च आहेत, US FDA चे सगळे सर्टिफिकेट्स आहेत आणि यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये आपण नॅचरल बायपास म्हणतो. आणि या नॅचरल बायपास मध्ये निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून, प्रेशर टेक्निक क्रिएट करून जे रुडिमेंटरी जे काय ब्लड व्हेसल्स असतात हृदयामध्ये त्या ओपन केल्या जातात. त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये अँजिओजेनेसिस म्हटलं जातं. आणि या अँजिओजेनेसिसने जे इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळं हार्ट अटॅक येतो, तो इन्फेक्शन हळूहळू कमी येतं. साधारणपणे दररोज 1 तास याप्रमाणे याचे 35 तासाचं याचं पूर्ण शेड्यूल आहे आणि हे शेड्यूल आपण साधारणपणे रोज 1 तास याप्रमाणे देत असतो. आणि त्यामध्ये 35 दिवसामध्ये साधारणपणे इन्फेक्शन जे आहे ते बऱ्यापैकी कमी होतं. एक दुसरी गोष्ट अशी की हृदयाचे जे काही स्नायू आहेत, हृदय म्हणजे सुद्धा एक स्नायूंचा गोळा आहे, तर त्यालाही वेगळी ताकद मिळते, वेगळी एनर्जी मिळते. त्यामुळे जर बऱ्याच लोकांच्या वयोमानानुसार आजाराने, त्याचबरोबर जे काही औषधं वर्षानुवर्ष लोक खात असतात त्यामुळे जे काही विकनेस आलेला असतो, जे काही अशक्त हृदय झालेलं असतं, तर त्यालाही या मशीन थ्रू ताकद मिळत असते. आणि ते ताकद मिळाल्यामुळं पुन्हा ज्याला डिजनरेशन टू रिजनरेशन म्हणजे हृदय पुन्हा पूर्ववत होऊन नवीन जोमानं, नवीन उत्साहानं ते काम करू लागतं. आणि जे काही रक्ताभिसरण संस्था आहे तर पुन्हा पुनर्जीवित होते. आणि जे काही रक्ताभिसरण आहे त्यानंतर ब्लड प्रेशर जे काही वाढलेलं असतं ते ब्लड प्रेशर कमी होतं. त्यानंतर जे काही कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडच्या गोष्टी आहेत त्या पण कमी होतात. या मशीनचे एवढे चांगले रिझल्ट आहेत, 1948 पासूनचे रिसर्च आहेत. आता रिसेंट जे ऍडव्हान्स मशीन जे आहे USA मध्ये जे रिसर्च होतात त्यानुसार जे हे आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते आणि हे मशीन, दोन्ही मशीन आपल्याकडे ऍडव्हान्स मशीन्स आहेत.